श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. यंदा नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार रोजी आलेली आहे. नवरात्रीमध्ये देवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे, कोणी करावे, दुर्गा सप्तशती पाठाची मांडणी कशी असावी, उद्यापन कसे करावे, 14 पाठ कसे करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेचं उद्यापन कसं करावं, ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीमध्ये देवी तत्व हे जागृत झालेलं असतं आणि या जागृत झालेल्या तत्वाचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ व्हावा यामुळे देवीची नवरात्रीमध्ये सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे होय. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या येतात, तुमच्या मुलाबाळांच्या समस्या येतात किंवा घरामध्ये सतत कलह, वादविवाद, भांडणं होतात किंवा तुमच्या उपवर मुलामुलींचे विवाह जुळून येत नाहीत. त्याशिवाय लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही. यांसारख्या समस्या किंवा तुम्हाला असलेले दोष किंवा तुमच्या हातून तुमच्या कुलस्वामीची सेवा होत नाही यामुळे होऊ शकते. वर्षभरात जरी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य नसलं तरी नवरात्रीचा काळ हा दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्यास अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. सांगितल्याप्रमाणे देवी ही नवरात्रीमध्ये जागृत असते, त्यामुळे तुम्ही केलेली सेवा, उपासना याचे तुम्हाला फळ मिळते आणि देवीची कृपा तुमच्यावर राहते. तुम्हाला सगळ्या अडचणीतून, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तर बघा, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापना केली जाते. तेथे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. परंतु ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करून त्याच्यासमोर बसून ही सेवा करायची आहे. जेथे तुम्ही हा ग्रंथ ठेवणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्या चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोड्या अक्षदा ठेवून अक्षदावर हळदी कुंकू वाहून मग हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. या ग्रंथाची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे आणि हा ग्रंथ अतिशय पवित्र असल्यामुळे तुम्हाला तो 9 दिवस जागेवरून हलवायचा नाही. पण जर घर छोटं आहे, किचनमध्येच तुम्ही देवघरवरती भिंतीवर टांगलेला आहे, तुमच्या घरात जागा नाही, तर तुम्ही हा ग्रंथ वाचताना पाटावर ठेवू शकता आणि वाचन झाल्यानंतर तो उचलून देवघरासमोर ठेवू शकता. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात प्रथम संकल्प करायचा आहे, कारण बघा, कोणतीही सेवा ही संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि संकल्पामुळे ती सेवा देवी आई आपल्याकडून पूर्ण करून घेते. आता संकल्प कसा करायचा आहे तर उजव्या हातामध्ये एक फूल, त्यात हळदी कुंकू, अक्षदा आणि पळीभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, गोत्र हे सर्व बोलून संकल्प करायचा आहे आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे किती पाठ करणार आहे हे तुम्हाला देवी आई समोर बोलायचं आहे. बघा, प्रत्येकाला जमेल असं त्या पद्धतीने ते दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात. परंतु जर तुम्हाला 14 पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही देवी आईला मला यथाशक्ती होईल असं मी पाठ करेन असं बोलू शकता. तुम्ही जर यथाशक्ती पाठ करेन असं बोललं तर तुम्ही कितीही पाठ करू शकता. असं काही नाही की 14च पाठ केले पाहिजे. जर या सेवेच्या दरम्यान तुम्हाला जर मासिक पाळी आली तर तुम्ही पुढेही ही सेवा चालू ठेवू शकता.
तुमची नवरात्रीच्या नंतर देखील ही सेवा चालू राहिली तरी हरकत नाही, परंतु हा पाठ पूर्ण करा. पुढे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ पूर्ण करू शकता. कोणतीही अडचण आली, सुतक पडलं, काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा ही सेवा तेवढ्या दिवसापर्यंत स्किप करून पुढे चालू करायची आहे आणि ती पूर्ण करायची आहे. बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमचा मासिक धर्म सुरू झालेला असेल किंवा त्या अगोदरही सुरू झालेला असेल तर तुम्ही 5 दिवस झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करू शकता. तर आता बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी करावे, कसे करावे, कोणी पठण करावे, त्याचे नियम काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाठ केल्यानंतर तुम्हाला या पाठाचं उद्यापन कसं करायचं आहे, ही माहिती आता आपण जाणून घेऊयात. दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 13 अध्याय आहेत. तर आता हे 13 अध्यायच तुम्हाला पठण करायचे आहेत का? तर नाही, याआधीही तुम्हाला काहीतरी पठण करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला स्तोत्र मंत्र पठण करून 1 माळ 108 माळे 199 मंत्राचे जप करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पहिला अध्याय पठण करायचा आहे. ही सगळी सेवा तुम्हाला एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायची आहे, म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होतो. आणि ज्यांना प्रत्येक दिवशी एक पाठ करणे शक्य नसेल तर त्यांना नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये हा पाठ कसा करायचा ते देखील मी शेअर करणार आहे. तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी सगळ्यात पहिल्या दिवशी काय करायचं आहे, संकल्प केल्यानंतर घटासमोर किंवा देवघरासमोर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्तवन म्हणजेच प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या गुरूंचा 1 माळ जप करायचा आहे. ही सेवा पहिल्याच दिवशी तुम्हाला करायची आहे. या ग्रंथाची सुरुवात पठण करताना तुम्हाला दिव्य कवच यापासून सुरुवात करायची आहे. त्यानंतर अलगला स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर रात्री सप्तम वाचायचे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे. बघा, या पोथीमध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. तर तुम्हाला पठण करताना पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत एकाच बैठकीमध्ये सर्व ग्रंथ पठण करायचा आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला 1 माळ 99 मंत्रांची घ्यायची आहे. आता 99 मंत्र कोणता आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे असा हा 99 मंत्र आहे. तो आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या ग्रंथामध्ये सर्व माहिती दिलेली आहे, त्यानुसार तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे. त्यावेळेस तुमचा एक पाठ दुर्गा सप्तशतीचा पूर्ण होईल. बघा, एकाच बैठकीत तुम्हाला एक पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी स्वामी स्तवन घेऊन 1 माळ स्वामी समर्थ मंत्रांचा जप करून 2 अध्याय वाचू शकता व त्यानंतर जे पुस्तकाच्या शेवटी पोथीच्या शेवटी जे रहस्य दिलेले आहेत, मूर्ती रहस्य वगैरे, त्याचं पठण करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पोथीचे पठण करायचे आहे. बघा, तुम्ही 1 पारायण केलं काय, 7 पारायण केली किंवा 9 पारायण केली काय, तुम्हाला देवीची मनोभावे सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. मनापासून केलेली सेवा ही देवी आईच्या चरणापर्यंत नक्कीच पोचते. परंतु तुम्ही संकल्पयुक्त पाठ करणार असाल किंवा त्याचा संकल्प केलेला असेल जेवढ्या पाठांचा, तेवढे पाठ तुम्हाला पूर्ण करावे आणि सांगितल्याप्रमाणे जर मध्ये अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करून पुढे पारायण चालू ठेवायचं. पण तुम्ही कितीही पाठ केले तर तुम्हाला या पाठाचं उद्यापन हे करावंच लागेल. उद्यापन कसे करायचे हे जाणून घेण्याआधी या पाठाचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाठ कोण करू शकतो तर घरातील स्त्री, पुरुष, वयोवृद्ध, वाचता येणारी तुमची मुलं, कोणीही हा पाठ करू शकतो. दुसरं म्हणजे हा पाठ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संकल्प करायचा आहे. संकल्पानंतरच तुम्हाला ज्या सेवेला सुरुवात करायची आहे, तुम्ही जेवढे पाठ करणार आहात तेवढ्याचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्यानंतरचा तिसरा नियम म्हणजे तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि हा पाठ करताना तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. स्त्रियांनी या 9 दिवसामध्ये शक्यतो साडी नेसावी आणि ती साडी काळ्या रंगाची नसावी. जे नवरात्रीचे ठरलेले रंग आहेत ते तुम्ही घालू शकता. नवरात्रीमध्ये रंगाचंही तितकंच महत्त्व आहे, त्यानुसार तुम्ही त्या रंगाची साडी नेसू शकता. जर मुली या पाठ करणार असतील तर त्यांनी शक्यतो जीन्स टॉप घालून हा पाठ करू नये. त्यांनी पंजाबी ड्रेस घालून हा पाठ करावा. शक्य असेल तर साडी नेसावी
घ्यावी, शक्य नसेल तर तुम्ही डोक्यावरून ओढणी घ्यायची आहे. पुरुषांनी देखील स्वच्छ कपडे घालून कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा. स्त्रियांनी देखील हळदी कुंकू लावूनच या ग्रंथाचे पठण करावे आणि पठण करताना कधीही जमिनीवर बसू नये, बसण्यासाठी आसन घ्यावे. आसनावर बसूनच ही सेवा करायची आहे. ज्यांना खाली बसणं शक्य नसेल त्यांनी खुर्चीवर बसून ही सेवा केली तरीही चालेल. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे या ग्रंथाची पूजा मांडणी करावी. शक्य असल्यास हा ग्रंथ हलवू नये जागेवरून. त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. पाठ झाल्यानंतर तुम्हाला देवी आईची आरती करायची आहे. धूप दीप नैवेद्य दाखवून नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य अर्पण केला जातो. तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. आणि या सगळ्यांसोबतच 9 दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. विवाहित स्त्री पुरुषांनी कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या पारायणाच्या काळात तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे. जमिनीवर झोपणं तुम्हाला शक्य नसेल तर पलंगावरती तुम्ही चटई किंवा गोधडी टाकून झोपू शकता. गादीवर तुम्हाला अजिबात झोपायचं नाही. या 9 दिवसामध्ये तुम्हाला परान्न टाळायचं आहे. आणि चुकून जरी तुम्ही कोणाच्या घरी पाणी किंवा अन्न घेतलं तर तुम्हाला घरी येऊन 1 माळ गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि देवीची क्षमा याचना मागायची आहे. कारण दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्ल्याने किंवा पाणी पिल्याने आपण केलेली जी सेवा असते ती समोरच्या व्यक्तीला मिळत असते. म्हणून ह्या महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना करायचं आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना तुम्हाला तुमच्या शहराची वेस ओलांडायची नाही. तशीच जर वेस ओलांडायची वेळ आली तर तुम्हाला रात्री आपल्या घरी परत यायचे असते. कारण आपल्या घरी देवी आईचे आगमन झालेले असते. त्याच देवी आईसाठी आपण ही सेवा करत असतो आणि देवी आईची सेवा पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य असतं. त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. परंतु तुम्ही जर नोकरीनिमित्त बाहेर पडत असाल तर तुम्ही कुलूप लावून जाऊ शकता. अखंड दिवा लावलेला आहे. त्या दिव्यामध्ये योग्य ते तेल आहे की नाही ही काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच घटाची देखील व्यवस्थित काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. हा पाठ करण्यापूर्वी तुम्हाला जेवण करायचं नाही. जेवणापूर्वीच ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. आणि जर तुमचे 9 दिवसाचे उपवास सुरू असतील तर फराळाचे करण्याच्या अगोदर तुम्हाला या पाठाचं पठण करायचं आहे. जर तुम्ही 2 पाठ करणार असाल तर तुम्हाला हे पाठ कसे करता येतील तर पहा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळी सेवा करायची आहे तेव्हा तुमचा 1 पाठ पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही उठू शकता. थोड्या वेळानंतर तुम्हाला दुसरा पाठ करता येईल. 1 पाठ सकाळी, 1 पाठ संध्याकाळी अशा पद्धतीने देखील तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर जेवण करू शकता. तुमचे उपवास सुरू आहेत त्यांनी 1 पाठ सकाळी करावा, 1 पाठ संध्याकाळी करावा आणि नंतर उपवासाचा फराळाचे पदार्थ खावेत. ज्यांना 2 पाठ करायचे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणेच असे पाठ करावे, ज्यामुळे 7 दिवसामध्ये त्यांचे 14 पाठ पूर्ण होतील आणि नवचंडी केल्या इतकंच पुण्य तुम्हाला लाभेल. बघा, नवचंडी घरामध्ये करण्यासाठी खूप खर्च येतो. नवचंडी ही 3 दिवसांची सेवा असते. नवचंडी यज्ञ केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात. पण तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर नवचंडी यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला लाभतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाठाचं उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्ही जेवढ्या पाठाचा संकल्प केलेला आहे, म्हणजेच तुम्ही जरी 1 पाठ केलेला असेल तरी देखील तुम्हाला या पाठाचं उद्यापन हे करावंच लागेल. चे उद्यापन तुम्हाला नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी करता येईल. तर तुमच्या घरी नवमीच्या दिवशी पुरणाचं नैवेद्य होत असेल तर तुम्ही नवमीच्या दिवशी उद्यापन करू शकता किंवा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी करू शकता. पण बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा 1 जरी पाठ केला तरी तुम्हाला अष्टमीला हवन करायचं आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीला हवन कसं करायचं याबद्दलची माहिती मी लवकरच माझ्या चॅनेलमध्ये व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर नवरात्रीमध्ये तुमचे पाठ पूर्ण झाले नसतील, नवरात्र संपल्यानंतर पाठ पूर्ण होत असतील तरी देखील ज्या दिवशी पाठ पूर्ण होणार त्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे आणि या पाठाचं उद्यापन देखील करायचं आहे. आता उद्यापन करण्यासाठी
तुम्हाला पुरणाचा नैवेद्य तयार करायचा आहे. नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तयार झालेलं पुरण घ्यायचं आहे आणि त्या पुरणाचे 21 दिवे तयार करायचे आहे आणि या 21 दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती करायची आहे. संपूर्ण पूजेवरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचं आणि त्या पुरणाच्या 21 दिव्यांनी देवीला ओवाळून घ्यायचं. आणि या 9 दिवसांमध्ये पाठ करताना जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देवीकडे क्षमा मागायची आणि आपल्या कुटुंबावरती देवीचा आशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नवमीच्या किंवा दशमीच्या दिवशी एक सवासणी घरी पूजायची, तिला जेवण द्यायचं. परंतु तिचे जर उपवास सुरू असतील तर ती तुमच्या घरचं अन्न ग्रहण करणार नाही. अशा वेळी तिला एक फळ द्यायचं आणि तिची खणा नारळाने ओटी भरू शकता. आणि जर तुम्हाला सवाशीण नाही मिळाली तर तुम्ही एखादी कुवारिका देखील बोलवू शकता. नवरात्रीमध्ये कुवारिका आणि सवासणी स्त्री ही देवीचंच रूप मानले जातात. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी दुर्गा सप्तशती पाठाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे.